Good afternoon, everybody. Today we are going to take the workshop of the both part of play. So open your textbook, page number 59, English workshop. First, list the characters that have appeared so far in the play. In the first part, you have to list the characters. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे वेगवेगळे कॅरेक्टर्स म्हणजे पात्र भेटलेले आहेत त्यांची काय करायची यादी करायची आहे. मग पहिल्या याच्यामध्ये बघा आपल्याला कोण कोण भेटलेलं आहे. फर्स्ट गार्ड, सेकंड गार्ड, त्याचबरोबर डिस्पल ऑफ अ सेंट, नंतर किंग चौपट, आणि नंतर कोण कोण भेटलंय बघा. पहिल्या पार्टमध्ये मनी लेंडर, डॉटर, किंग अँड मॉर्टर मेकर, also potter, merchant, thief, fourth guard, second guard, first guard, third guard, and disciple. These are the characters with whom we met in the first part. Second one, list all the different titles they used to address the king. Write down the answer. I am going to tell you the answer. Royal, noble, gracious, learn, great, merciful, revered, and mighty. These all are the titles which are used to address the king. Again I repeat the answer. Write down: noble, royal, gracious, learn, great, merciful, revered, and mighty. Copy the exclamation from the play. Exclamation means the sentence which ends with the exclamatory marks. In this way, these types of sentences are called exclamatory sentence, and we have to find out the exclamation marks sentences. Okay, so find out from the passage or your play. "Oh most kind Lord and King," this one is okay. Again you will find let us quote begin. "Justice, O most great king, I beg for justice." All these are the exclamatory sentences. "The merchant must be hanged." "Mercy, O noble king." Now copy the orders. Orders means आदेश. ज्या वाक्यांमधून आदेश मिळालेला आहे त्या वाक्यांना काय म्हणायचं? इम्परेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य. आता बघा या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य म्हणजे राजाकडून जे आदेश आलेले आहेत त्यांना काय म्हणायचं? मग आज्ञार्थी वाक्य या ठिकाणी. "ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेयर्स इमिजिएटली." हे काय एक आज्ञार्थी वाक्य आहे. पुढचं बघा. "फेच द मर्चंट ॲट वन्स." हे पण एक आज्ञार्थी वाक्य आहे. पुढे बघा अजून आज्ञार्थी वाक्य. "लेट द कोर्ट बिगिन." ओके, ऑल दीज आर द imperative sentences. पुढचा प्रश्न. "Use the imagination and details from the play and draw a map of अंधेर नगरी." हा प्रश्न, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत विचारले जात नसतात. 6वा प्रश्न आहे बघा. "Write what each of the following should have said after listening to the complaint against him her." आता या ठिकाणी कॅरेक्टर्सची नावं दिलीत. यांच्या सगळ्यांच्या विरुद्धच्या ज्या कंप्लेंट आहेत किंवा तक्रार त्या ऐकल्यानंतर त्यांनी स्वतःबद्दल काय सांगायला पाहिजे होतं हे आपल्याला विचारले. डॉटरने काय सांगायला पाहिजे होतं? "इट्स नॉट माय फॉल्ट." ओके, तिने काय सांगायला पाहिजे होतं? तो माझा फॉल्ट नाहीये. "आय एम गोइंग ऑन माय वे अँड पॉटर मेक्स द मिस्टेक हिमसेल्फ." पॉटरने काय सांगायला पाहिजे होतं? "इट इज नॉट माय फॉल्ट, इट इज द फॉल्ट ऑफ द मॉर्टर मेकर, ही यूज द एक्सेस ऑफ वॉटर." पुढे मॉर्टर मेकरने काय सांगायला पाहिजे होतं? "इट इज नॉट माय फॉल्ट, इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेयर, आय डू माय वर्क व्हेरी प्रॉपरली बट इट इज द फॉल्ट ऑफ ब्रिकलेयर." देन व्हॉट द ब्रिकलेयर सेज? ब्रिकलेयर शुड से दॅट. लिहितायत ना सगळेजण? बघा ब्रिकलेयरने काय सांगायला पाहिजे होतं की ब्रिकलेयरने हे सांगायला पाहिजे होतं "इट इज नॉट माय फॉल्ट, आय मेड द वॉल प्रॉपरली." मर्चंटने सांगायला पाहिजे होतं "इट इज नॉट माय फॉल्ट, द व्हाय थीफ ब्रोक माय वॉल, दिस इज द फॉल्ट ऑफ द थीफ्स देमसेल्स." बघा डॉटरने काय सांगायला पाहिजे होतं? परत एकदा सांगते मी. "इट इज नॉट हर फॉल्ट, शी वॉज गोइंग ऑन हर वे." पॉटरने काय सांगायला पाहिजे होतं? "इट इज नॉट माय फॉल्ट, आय यूज माय पॉट
आय मेड माय पॉट प्रॉपरली. मॉर्टर मेकरने काय सांगायला पाहिजे होतं? इट इज नॉट माय फॉल्ट. आय यूज द पॉट मेड बाय द पॉटर अँड आय यूज द प्रॉपर मटेरियल. ब्रिकलेअरने सांगायला पाहिजे होतं दिस इज नॉट ऑल्सो माय फॉल्ट. आय डू माय वर्क व्हेरी प्रॉपरली. मर्चंट इट इज द फॉल्ट ऑफ thieves. They broke my wall. What should the king have said to the thief? बघा याचं उत्तर लिहून घ्या. हा पर्सनल रिस्पॉन्स मधला प्रश्न येणार आहे. या ठिकाणी याचं उत्तर आहे व्हॉट शुड द किंग हॅव सेड टू द थिफ. किंगने थिफला म्हणजे चोराला काय सांगायला पाहिजे होतं? लिहा उत्तर. द किंग शुड हॅव सेड टू द थिफ दॅट इट इज युअर फॉल्ट बिकॉज यू हॅव डुईंग a wrong work. To make a thief or to rob the people, it is the injustice and I will punish yourself also. Okay? Will a thief appear in the court on his own? Why does this thief dare to do so? लिहा उत्तर. A thief will appear in a court on his own. Why does the thief dare to do so? मग असं थिफची इतकी हिंमत कशी झाली असे याचा अर्थ होतो या प्रश्नाचं. मग उत्तर आहे याचं लिहून घ्या. The thief dares to do so because he knows that the king was not a very wise fellow. The rules are not very strict and king did not make a proper justice. So he wants to take the chance and if he will success then he will be profited. Okay. पुढचं 9. Read the following sentences and find the subject and verb in each. सेंटेन्स मधलं सब्जेक्ट आहे बघा यू आर अ स्ट्रेंजर. सब्जेक्ट आहे यू. वर्ब आहे आर. आय एम अ व्हिजिटर हिअर. या ठिकाणी सब्जेक्ट आहे आय. एम हे वर्ब. यू तिसऱ्या वाक्यात यू आहे सब्जेक्ट. हॅव हर्ड काय आहे वर्ब आहे. चौथं वाक्य आहे ही मस्ट पे विथ हिज लाईफ. यामध्ये सब्जेक्ट आहे ही आणि मस्ट पे काय आहे वर्ब. द किंग विल नॉट हँग मी. आता या ठिकाणी सब्जेक्ट आहे द किंग. वर्ब आहे विल आणि हँग. ओके. आता 10वा प्रश्न आहे बघा. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड टेक द वन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. कॉपी देम करेक्टली. आता पॅसिव्ह व्हॉइसचे जे सेंटेन्स आहेत त्यांना काय करायचे टिकमार्क करायचे आहे. याचा अर्थ ते वाक्य काय आहेत पॅसिव्ह व्हॉइसचे आहेत. पहिलं आहे बघा आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज. आता हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं आहे का? नाही. ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. आता आय एम इस्पेशली इम्प्रेस बाय द फॅक्ट. सेकंड वाक्य काय आहे पॅसिव्ह व्हॉइसचं आहे. थर्ड वाक्य आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट. आय बेग फॉर द जस्टिस. हे पण वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसचं आहे. पाचवं वाक्य अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल. हे वाक्य पण काय आहे ऍक्टिव्ह व्हॉइसचं आहे. आता या ठिकाणी बघा काही ठिकाणी इनकम्प्लीट सेंटेन्सेस दिलेले आहेत. आता माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल बाय पुढे काहीतरी डॅश डॅश आहे म्हणजे ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं आहे. आले लक्षात वाक्य पूर्ण केलेले नाही आहेत. आता या ठिकाणी बघा पॅसिव्ह व्हॉइस काय असतं. या ठिकाणी ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट हे पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे. परत एकदा स्ट्रक्चर सांगते आणि ते स्ट्रक्चर या वाक्यांमध्ये फिट बसतं का ते तुम्ही बघायचं आणि त्यानुसार मग ठरवायचं आहे. आलं लक्षात. ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता पार्ट 2चं वर्कशॉप बघूया. काढा. लिस्ट द कॅरेक्टर्स. इंग्लिश वर्कशॉप पेज नंबर 62 पार्ट 2चं वर्कशॉप बघायचं. त्यातला पहिला प्रश्न आहे लिस्ट द कॅरेक्टर्स दॅट अपियर फॉर द फर्स्ट टाइम इन दिस पार्ट ऑफ द प्ले. राईट 1 or 2 लाईन्स अबाउट इच ऑफ देम. आता या ठिकाणी कॅरेक्टर्स आपल्याला सांगायचे आहेत की पहिल्यांदा जे आलेले आहेत ते आणि त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगायची आहे. आता या ठिकाणी या पुस्तकांमधून किंवा लेसन प्ले रीड केल्यानंतर तुम्हाला बरीचशी माहिती मिळणार आहे. हा प्रश्न अतिशय सोपा आहे. तुम्ही स्वतः लिहू शकता कुठले कुठले कॅरेक्टर पहिल्यांदा आले. या ठिकाणी मग सेज आलेला आहे पहिल्यांदाच सेकंड पार्टमध्ये. नंतर हँगमॅन आलेला आहे आणि गोल्डस्मिथ आपल्याला पहिल्यांदाच भेटून गेलेला आहे. मग या ठिकाणी कोणते नवीन कॅरेक्टर आले सेज हँगमॅन
आणि नंतर कोण आलेला आहे, बस हे दोनच कॅरेक्टर्स नवीन आलेले आहेत. पुढचं बघूया. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. आता मी याचं ट्रू आणि फॉल्स तुम्हाला उत्तर सांगणार आहे. तुम्ही पटकन ते उत्तर लिहून घ्यायचे आहेत. पहिलं, द गोल्डस्मिथ ब्लेम द किंग फॉर द डिले इन हिज वर्क. ट्रू. हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. सेकंड वाक्य बघूया. द किंग थॉट दॅट द गोल्डस्मिथ हॅड अ गुड रिझन टू डिले द डॉटर्स वर्क. फॉल्स. हे स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स आहे. तिसरं बघूया. द गोल्डस्मिथ वॉज हँग. हे स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स आहे. द न्यूज डिड नॉट फिट द गोल्डस्मिथ्स नेक. हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. न्यूज म्हणजे काय, गळफास. गळफास हा सोनाराच्या गळ्याला फिट बसला नाही, मग हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. पुढचं बघूया. एफ. द सेज वॉन्टेड टू डाय ऑन दॅट डे. स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. पुढे बघूया. द सेज वॉन्टेड टू सेव्ह हिज डिस्पल. स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. त्याला त्याचं जे शिष्य होता त्यांना वाचवायचं होतं. एच. द किंग वॉन्टेड टू बी द किंग अगेन इन हिज नेक्स्ट बर्थ. ट्रू. हे स्टेटमेंट पण कसं आहे, ट्रू आहे. राईट एनी 3. तिसरा प्रश्न बघूया. राईट एनी 3 इन्स्टन्सेस ऑफ फनी रूल्स अँड ट्विस्टेड लॉजिक यूज इन अंधेर नगरी. आता फनी रूल्स म्हणजे काय, मजेशीर अशा गोष्टी. आता कुठल्या होत्या बघा या ठिकाणी. या ठिकाणी पहिल्या तिच्यात आपल्याला मिळणार आहे याचं उत्तर. आपल्याला फनी रूल्स कुठले कुठले आहेत बघा. सुरुवातीला आपल्याला याच्याबद्दलची माहिती मिळते. या ठिकाणी काय सांगितलंय, एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राइस, नो कॉम्प्लिकेशन्स. म्हणजे एव्हरीथिंग ॲट द मार्केट सोल्ड ॲट द सेम प्राइस. हा काय आहे, फनी रूल आहे. अँड लाईफ फॉर लाईफ हा पण काय आहे, फनी रूल आहे. पुढे चौथं, लिस्ट द प्रोव्हर्ब्स अँड सेइंग्स यूज इन द प्ले. म्हटलं कुठला प्रोव्हर्ब वापरलाय बघा या ठिकाणी. अवर ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन द वर्ड्स. जस्टिस डिले बट जस्टिस डिनाय. हे पण एक स्टेटमेंट आहे बघा. तो पण काय आहे, प्रोव्हर्ब आणि सेइंग मध्ये येतं. पाचवा प्रश्न बघूया. रीड द एंटायर प्ले अँड कम्प्लीट द फॉलोइंग गेम फ्लो चार्ट. फ्लो चार्ट दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी, तो कम्प्लीट करायचा आहे. आता या ठिकाणी पहिलं दिलेलं बघा आपल्याला, हु इज ब्लेमिंग. पहिला एक कॉलम आहे, कोण ब्लेमिंग म्हणजे काय, कोण दोष देत आहे. दुसरा कॉलम आहे, हु डज ही ब्लेम. ब्लेम करणारी म्हणजे दोष देणारी व्यक्ती कोणाला दोष देत आहे. आणि तिसरं, फॉर व्हॉट डज ही ब्लेम दॅट पर्सन. कशासाठी ती त्या व्यक्तीला दोष देत आहे. मग पहिलं दिले बघा या ठिकाणी यांनी, थीफ म्हणजे चोर. तो कोणाला दोष देतो, ओनर ऑफ द हाऊस. कशासाठी, फॉर नॉट कन्स्ट्रक्टिंग अ स्ट्रॉंग वॉल. आता या ठिकाणी आपल्याला हु इज ब्लेमिंग यांचे नावं दिले. आता कशासाठी, कोणाला ब्लेम करतो आणि कशासाठी करतो ते आपल्याला लिहायचं आहे. मग ओनर ऑफ द हाऊस कोणाला ब्लेम करतो, ब्रिकलेअरला. लिहा मग. सेकंड याच्यात काय लिहिणार, सेकंड याच्यातला पहिला कॉलम ब्रिकलेअर. नंतर फॉर व्हॉट डज मध्ये काय लिहिणार, फॉर केअरलेसली बिल्डिंग अ वीक वॉल. तिसरं परत मर्चंट कोणाला ब्लेम करणार, ब्रिकलेअरला. कशासाठी, सेम रिझन, फॉर केअरलेसली बिल्डिंग अ वीक वॉल. पुढे ब्रिकलेअर कोणाला दोष देणार, मग मॉर्टर मेकरला. कशासाठी लिहा, फॉर मिक्सिंग टू मच वॉटर इन अ मॉर्टर. काय लिहिणार, फॉर मिक्सिंग टू मच वॉटर इन अ मॉर्टर. मॉर्टर मेकर कोणाला दोष देणार बघा, पॉटरला. काय लिहिणार, तो दोष काय देणार, लिहा फॉर मेकिंग अ डिफेक्टिव्ह पॉट. काय लिहायचं त्या ठिकाणी, फॉर मेकिंग अ डिफेक्टिव्ह पॉट. पुढचं पॉटर कोणाला दोष देणार, मनी लेंडर्स डॉटरला. फॉर डिस्टर्बिंग वाईल ही वॉज डुईंग हिज वर्क. लिहा काय लिहिणार, फॉर डिस्टर्बिंग वाईल ही वॉज डुईंग हिज वर्क. पुढे मनी लेंडर्स डॉटर कोणाला दोष देणार, गोल्डस्मिथला. त्या ठिकाणी लिहायचंय फॉर डिले इन द डिलिव्हरी ऑफ हर ऑर्नामेंट्स. काय लिहायचं, फॉर डिले इन द डिलिव्हरी ऑफ हर ऑर्नामेंट्स. पुढे गोल्डस्मिथ कोणाला दोष देणार, किंगला. काय लिहिणार त्या ठिकाणी, फॉर गिव्हिंग ऑर्डर टू सेट असाइड ऑल अदर वर्क टू मेक ट्विन्स ऑर्नामेंट्स. लिहा परत एकदा सांगते, गिव्हिंग ऑर्डर्स टू सेट असाइड ऑल द वर्क्स अँड
मेक द क्वीन्स ऑर्नामेंट्स. ओके, सगळ्यांनी लिहिलंच आहे. चला तर मग आता शेवटचा प्रश्न राहिलेला आहे. प्रश्न आहे नंबर 10. लिसन केअरफुली अँड राईट द वर्ड्स इन द अप्रोप्रिएट कॉलम. आता खाली आपल्याला वर्ब्स दिलेले आहेत. ते वर्ब्स आपल्याला 3 कॉलममध्ये डिव्हाइड करायचे आहेत. नंबर 1च्या कॉलममध्ये लिहायचं आहे मेन वर्ब, नंबर 2च्या कॉलममध्ये लिहायचं आहे ऑक्झिलरी वर्ब आणि नंबर 3च्या कॉलममध्ये लिहायचं आहे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. आता मेन वर्ब म्हणजे काय बघा, ईट, प्ले, ड्रिंक, राईट, स्लीप हे काय झाले, मेन वर्ब झाले. मग आता या ठिकाणी ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय, टू बीचे वर्ब. अँड, इज, आर, वॉज, वेअर, विल, शाल, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड हे काय झाले ऑक्झिलरी वर्ब. आणि मॉडेल ऑक्झिलरी वर्ब म्हणजे कुठले कुठले, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, शाल, शूड, ऑट टू, यूज टू, डेअर टू हे काय झाले मॉडेल ऑक्झिलरी वर्ब झालेले आहेत. बघा विद्यार्थ्यांना मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आता परत एकदा आपण काय करूया, मेन वर्ब कुठले आहेत ते लिहून घेऊया. कॅन आहे बघा, गिव्ह आहे, फॉलोविंग आहे, कमांडेड आहे, गेट आहे, स्पेअर आहे, टेक आहे, हँड आहे, फॉल आहे, फॉरगिव्ह आहे, ड्रॅग आहे, रिटर्न आहे, नंतर ट्राय, रेजिस्ट, फोर्स, स्पीक, थॉट, लॉस्ट, सेज, डिमांड हे काय आहे मेन, बिकम हे काय आहेत मेन वर्ब आहे, रिजन हे पण काय मेन वर्ब आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, ऑक्झिलरी वर्ब लिहायचे. लिहा ऑक्झिलरी वर्बमध्ये मग हॅज लिहा, बीन लिहा, इज लिहा, नंतर विल लिहा, आर लिहा, वेअर, वॉच, हॅड, डज. बी लिहिलं का. चला आता राहिले मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. लिहा त्या ठिकाणी मग कॅन, विल, मस्ट, शुड, वुड, मे, कांट, शाल, शुडंट हे काय आहेत ऑक्झिलरी वर्ब आहेत. परत एकदा सांगते बघा, मेन वर्ब कोणते कोणते असतात, प्ले, ड्रिंक, ईट, राईट, वर्क, स्लीप, वॉच हे काय झालं मेन वर्ब झाले. ऑक्झिलरी वर्ब कुठले कुठले आहेत मग मॉडेल ऑक्झिलरी वर्ब, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, शाल, शूड, वुड, नंतर बघा यूज टू, डेअर टू हे काय आहेत मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहेत. आणि त्यानंतर मग आता उरले हेल्पिंग वर्ब. टू बीचे वर्ब कुठले कुठले आहेत मग बघा, टू बीचे यामध्ये अँड, इज, आर, वॉज, वेअर, विल, शाल, हॅव, हॅज, डू, डज, डीड हे काय झाले टू बीचे वर्ब झालेले आहेत. मग या ठिकाणी मी तुम्हाला कॅटेगरी करून दिलेली आहे, उत्तरं पण सांगितलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी हे नोट्स वहीमध्ये लिहून काढायचे आहेत आणि पुढच्या लेसनमध्ये भेटण्यापूर्वी तुम्ही नोट्स कंप्लीट करून ठेवा. टेक केअर अँड गुड बाय.